लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरुवातीला लिंगनिदान चाचणी आणि अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भनगे, 2 एजंट आणि 6 कुटुंबीय असे 9 जण अटक केले होते। तर अटक आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, 3 4-चाकी गाड्या जप्त केल्या होत्या। त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना पुन्हा ढगे नामक आरोपीकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केलं होतं। त्याचबरोबर अनेक एजंटही ताब्यात घेतले होते। गुन्ह्याचा बारकाईनं तपास करत असताना पुन्हा श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे आणि डॉक्टर शेख यांनाही या गुन्ह्यामध्ये लिंगनिदान चाचण्या करणारे, त्याचप्रमाणे अवैध गर्भपात करणारे म्हणून अटक केली होती। पुढे पोलिसांनी तपास सुरूच ठेवला। लिंगनिदान चाचणी करणाऱ्या आणि बेकायदेशीर मशीन विक्री करणाऱ्या पुणे येथील 2 डॉक्टर आणि एका व्यक्तीला अटक केली होती। त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंगनिदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेलं मशीन जप्त केलं। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं आणि तपास बारकाईनं करत असताना पुणे येथून अटक करण्यात आलेले 2 डॉक्टर आणि एक मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपीकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील एक डॉक्टर देखील अवैधपणे लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन त्यांच्याकडून विकत घेतल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार पथकानं निफाड येथील डॉक्टर कुणाल वलटे याच्यासह तेथीलच मेडिकल चालक सागर उन्हाळ याला ताब्यात घेतलं। या दोघांनाही अटक करण्यात आली। त्यानंतर सदर गुन्ह्यातील जालिंदर रामदास बोरुडे, वय वर्षे 40, राहणार घोगरगाव, तालुका श्रीगोंदा या मेडिकल चालकाला अटक केली गेली। जालिंदर बोरुडे या मेडिकल चालकाला अटकेदरम्यान विचारपूस केली असता त्यानं बेकायदेशीरपणे अनेक गर्भवती महिलांची लिंगनिदान चाचणी केली असल्याचं निष्पन्न झालं। तर या प्रकरणी रामकिसन पवार उर्फ तपोश शिबू सरकार, राहणार मलठण, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतलं गेलंय। त्याशिवाय या आरोपीकडे अवैधरित्या गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या देखील मिळून आल्यात। या आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। याशिवाय आतापर्यंत सुरू असलेल्या तपासामध्ये पुणे येथील आणखी एक डॉक्टर यामध्ये सामील असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तर त्यालाही अटक केली गेली आहे। डॉक्टर अतुल अंकुश जाधव, राहणार वाघोली, पुणे हा डॉक्टर देखील बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान चाचण्या करत असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या गुन्ह्यात त्यालाही अटक केली आहे। त्याला देखील न्यायालयाकडून 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्यापैकी 7 डॉक्टर आहेत, तर 3 जण मेडिकल चालक आहेत आणि 1 जण मेडिकल साहित्याचा पुरवठा करणारा मोठा पुरवठादार आहे। याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये अवैध गर्भलिंगनिदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 5 सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त केले गेलेत। तर 4 4-चाकी गाड्या, 1 दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करतायत। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, लोणी।